खूप छान होतं. काही बऱ्याच वेळेस असं होतं की इतिहास हा संपूर्णपणे माहिती नसतो, पण लाईव्ह खूप छान प्रकारे जो खरा आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्याच गोष्टी माहिती नसतात, पण खूप छान प्रकारचं शिवपुत्र संभाजी अतिशय सुंदर नाटक झालं. 4 दिवस फार अप्रतिम नाटक झालं आहे. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप छान मनोरंजन. कार्यक्रम कसा वाटणार आहे सगळ्यांना? एकदम अमोल साहेब एक नंबर केली, भूमिका एक नंबर केली महाराजांनी. असं नाटक होणं म्हणजे एक भाग्याची गोष्ट आहे. याच्या अगोदर संगमनेरमध्ये असं नाटक झालेलं एकदम छान होतं. ते नाटक खूप छान वाटलं आणि बाळासाहेब थोरात त्यांनी आणलं, त्यामुळे अजून सर्वांना आनंद झाला. सर्वांना बघायची परत परत एकदा संधी मिळाली. एवढं आमचं नशीब आम्हाला असं नाटक पाहायला भेटलं, कारण खरंच संभाजी महाराजांचा इतिहास या नाटकातून आम्हाला अनुभवास भेटला. खरोखर एक आदर्श जीवन पद्धती आम्हाला कळाली. संभाजी महाराज खरंच कसे होते, कसा इतिहास होता, खरा उलगडा आज आम्हाला झाला. खूप मोठं ज्ञान भेटलं या नाटकातून आम्हाला. खूप आभारी आहे आम्ही, खूप आनंद वाटतो. माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे एवढं सुंदर नाटक इथे उपस्थित करण्यात आलं. श्री छत्रपती संभाजी महाराज आणि त्या नाटकाला एवढा उत्कृष्ट प्रतिसाद संगमनेरकरांनी दिला. महत्वाचं म्हणजे हे नाटक याच्यातून कळालेला इतिहास भरपूर जनतेला माहिती नव्हता, पण या नाटकामुळे हा इतिहास कळाला आणि या इतिहासामुळे भरपूर लोकांना इतका आनंद झालेला आहे की लोकांनी 1 दिवसाची मागणी अजून केली होती वाढवण्याचा. पण मी विशेष कौतुक करेन या टीमचं, जे बॅक स्टेजला काम करतात. त्यांनी इतकं सुंदर हे नाटक एवढं सुंदर करून दाखवलं. संगमनेरकरांनी नक्कीच कौतुक केलंय सगळ्यांचं आणि आम्ही पुन्हा एकदा आमदार बाळासाहेब थोरातांची वाढदिवसानिमित्त पुढच्याही वर्षी या नाटक येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आणि मी खरंच खूप कौतुक करेन खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांचं की त्यांनी एक कलाकार कसा असतो याच्यातून या नाटकातून त्यांनी दाखवलंय की या कलाकाराने किती सुंदर एक कला करून दाखवली आहे. मुख्यमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त शिवपुत्र संभाजी महाराज हे नाटक या ठिकाणी सादर झाले. डॉक्टर लोकप्रिय खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमाची भूमिका सादर केली. कवी कलशाची भूमिका असू द्यात, हे सर्व नाटकांमध्ये चांगलं अभिनयाचं काम या ठिकाणी झालं आणि एक मराठी मनाला स्फूर्ती देणारं असं नाटक या ठिकाणी सादर झालं. आपल्या संगमनेरकरांसाठी हा खास अभिमान आहे. अमोलजी कोल्हेने आपल्या मनोगतामध्ये सांगितलं होतं की ग्रामीण भागामध्ये एक एवढं मोठं नाटक हे पहिल्यांदा होतंय आणि जवळजवळ दररोज 20,000 प्रेक्षकांचा वाढता उत्साह या नाटकाला या ठिकाणी मिळालेला आहे. मी असं तमाम संगमनेरकरांच्या वतीनं खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब आणि त्यांच्या सर्व टीमच्या या ठिकाणी आभार मानतो. त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक चांगलं वजनात या ठिकाणी संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांचा 7 फेब्रुवारी रोजी वाढदिवस असतो. या वाढदिवसाच्या निमित्तानं शिवछत्रपती संभाजी महाराज हे नाटक या निमित्तानं या ठिकाणी ठेवण्यात आलं. संगमनेर शहर आणि परिसर आणि संगमनेर संपूर्ण तालुका आणि तालुक्याच्या आजूबाजूचा सर्व परिसर या नाटकाचा प्रचंड प्रतिसाद नागरिकांनी या निमित्ताने दिला. या निमित्ताने एकच लक्षात आलं की छत्रपती संभाजी महाराज ही नाटक हे अति भव्य नाटक हे आम्हा संगमनेरकरांना सगळ्यांना पाहण्याचा योग या निमित्तानं आलेला आहे आणि सर्व संगमनेरकर मंत्रमुग्ध या निमित्तानं निश्चितपणे झालेले आहे. पहिल्या दिवशी 40,000 चेअरची व्यवस्था करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी 10,000 चेअर्स वाढवल्या. तिसऱ्या दिवशी परत 5,000 वाढवल्या. आज शेवटच्या दिवशी 25,000 चेअर, 25,000 आणि 25,000 अशा 50,000 चेअर या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. 50,000 चेअर भरून कित्येक नागरिक रस्त्यावर एलईडी लावलेला होता. कित्येक नागरिक 5,000 ते 10,000 नागरिक रस्त्यावर ते हा कार्यक्रम पाहिला.